नमस्कार मित्रांनो, आपण घराबाहेर पडताना अनेक गोष्टींची काळजी घेतो. मोबाईल घेतला का, पैसे घेतले का, कागदपत्रे घेतले का? पण कधी असा विचार केला आहे की घराबाहेर पडण्यापूर्वी काय खावे, याचाही आपल्या दिवसाच्या यश अपयशाशी संबंध असू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या विचारांनुसार आणि भारतीय परंपरेनुसार घराबाहेर पडताना कोणत्या गोष्टी खाल्ल्याने शुभ परिणाम मिळतात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्त आजही श्रद्धेने करतात. स्वामी समर्थांचा मुख्य संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर ते शुद्ध आचार, विचार, सात्विक आहार आणि देवाचे स्मरण यावरही भर देत असतात. भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की आपण ज्या भावनेने आणि ज्या अन्नाने दिवसाची सुरुवात करतो, त्याच ऊर्जेचा प्रभाव संपूर्ण दिवसावर पडतो. दही साखर खाऊन घराबाहेर पडणे. आपल्या घरात आजही महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही साखर खाण्याची प्रथा आहे. यामागील कारण काय? दही हे शांतता, स्थिर आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. साखर गोडवा आणि यशाचे प्रतीक मानले जाते. मन प्रसन्न होते, तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणूनच परीक्षा, मुलाखत, नवीन व्यवसाय किंवा महत्त्वाच्या कामासाठी जाताना दही साखर खाण्याची परंपरा आहे. गूळ खाऊन घराबाहेर पडणे. अनेक ठिकाणी आजही घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात, थोडासा गूळ खाऊन जा, कारण गूळ सकारात्मक ऊर्जा देतो, गोड बोलण्याची प्रेरणा देतो, संबंधांमध्ये सौहार्द वाढवतो, शुभ कार्यासाठी मंगल मानला जातो. धार्मिक कार्यात गुळाचा वापर याच कारणासाठी केला जातो. तुळशीचे पान आणि देवाचे स्मरण. स्वामी भक्तांमध्ये एक श्रद्धा प्रचलित आहे की घराबाहेर पडण्यापूर्वी देवाला नमस्कार करावा, तुळशीला वंदन करावे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 3 वेळा म्हणावा. काही भक्त तुळशीचे एक पान प्रसाद म्हणून ग्रहण करतात. यामुळे मनाला धैर्य मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? परंपरेनुसार काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. अतिशय तिखट आणि जड अन्न, त्यामुळे आळस येऊ शकतो, चिडचिड वाढू शकते, कामात एकाग्रता कमी होऊ शकते. रागाच्या अवस्थेत अन्न ग्रहण करणे. स्वामींच्या शिकवणीनुसार मन शांत ठेवून घेतलेले अन्न प्रसाद बनते. राग, द्वेष आणि वाद झाल्यानंतर लगेच बाहेर पडणे टाळावे. घराबाहेर पडताना हा छोटा उपाय करा. बाहेर पडण्यापूर्वी देवघरासमोर उभे राहा. हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ. 3 वेळा नामस्मरण करा. थोडासा गूळ किंवा दही साखर ग्रहण करा. उजवा पाय पुढे टाकून घराबाहेर पडा. हा उपाय श्रद्धेने केल्याने मन स्थिर राहते आणि सकारात्मक भावना निर्माण होते. यामागील खरे रहस्य. मित्रांनो, या गोष्टी केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहू नका. यामागे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सकारात्मक विचार, आत्मविश्वास, देवावरील श्रद्धा. जेव्हा आपण शांत मनाने दिवसाची सुरुवात करतो, तेव्हा आपले निर्णय अधिक योग्य होतात. स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला शिकवते की श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सात्विक जीवन जगा. घराबाहेर पडताना घेतलेला छोटासा प्रसाद, देवाचे स्मरण आणि सकारात्मक भावना तुमचा दिवस अधिक सुंदर बनवू शकतात. जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ.